ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे बोलतात, थेट जाऊयात। घोषित केलं गेलं, एपिडेमिक ऍक्ट लागू केला गेला। एपिडेमिक ऍक्ट मध्ये एखादी जर निर्णय प्रक्रिया राबवायची असेल, तातडीचे निर्णय घ्यायचे असतील तर फार चर्चा, विचार, विमर्श या सगळ्या प्रक्रिया करत बसायला वेळ मिळत नाही। त्यावेळेला फक्त आणि फक्त माणसं वाचवणं ही प्रमुख प्रायोरिटी असते, जी प्रमुख प्रायोरिटी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी बखूबी पार पाडली। कारण ज्या काळामध्ये गुजरातला रस्त्यावर प्रेत जाळली जात होती, ज्या काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये, कारण इथे सगळी भाजप शासित राज्य आहेत, भाजप शासित उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्य मुख्यमंत्री असताना कोविडची प्रेत नदीवर तरंगत अक्षरशः वर आलेली होती, अशा सगळ्या काळामध्ये महाराष्ट्रात मात्र अशी प्रेतांची अवहेलना एकदाही झाली नाही। हे अजून उल्लेखनीय आहे की कोविडचा काळ नसताना सुद्धा, म्हणजे महाराष्ट्रात कोविडचा काळ चालू असतानाही जेवढे मृत्यू एका रात्रीत झाले नाही, तेवढे मृत्यू आत्ता शिंदे साहेबांच्या राजवटीमध्ये, राजवट म्हणता येईल त्याला, त्या राजवटीमध्ये तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना, मुश्रीफ वैद्यकीय मंत्री असताना, कळवा असेल, नांदेड असेल, संभाजीनगरचा घाटी असेल, या रुग्णालयातून एका रात्रीत मृत्यू झाले। असो, त्यातही जायचं नाही मला। परंतु जर तुम्हाला वाटतंय की कोविड मध्ये काही घोटाळे झालेत, तर मग संजय माशेलकरांचं काय कराल? कारण टेंडर प्रक्रिया, ज्यांना ज्यांना टेंडर मिळाले त्याच्यात संजय माशेलकर हे नाव कुठे आहे जरा तपासून बघावं। म्हणजे व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या, जे गेलेली आबरू भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत, बूंद से गई सो हौद से नहीं आती है, हे व्हिडिओ स्पेशालिस्टच्या लक्षात येत नाहीये। ते कुणीतरी एक मदारी त्यांना नाचवतो आणि ते नाचत राहतात। त्या मदारेची दोर ही मग देवेंद्रजींच्या हातात आहे का, की ते मग महाराष्ट्रातल्या अनेक माकडांना नाचवायला लागतात? संजय माशेलकरचं काय? दुसरं, कोविडच्या काळामध्ये महापालिका स्टँडिंग कमिटी, या स्टँडिंग कमिटीचे चेअरपर्सन यशवंत जाधव होते। आता यशवंत जाधव कुठे आहेत? यशवंत जाधव तुमच्या सोबत आहेत का? यशवंत जाधवांची चौकशी करत नाही तुम्ही? विचारा त्यांना, त्यांच्या सह्या कुठे कुठे आहेत, त्यांना विचारलं गेलं की नाही? विचारावं की फक्त ते गद्दार गँग मध्ये गेलेत म्हणून भाजपाने पवित्र करून घेतलंय? बीएमसीचे त्या काळातले कमिशनर चहल अजूनही आहेत तिथे। चहलजींना विचारा कोविडच्या काळात काय झालं आणि काय नाही झालं ते, की चहलला बोलायचंच नाहीये कुणी? टेंडर कुणाकुणाला दिले? फार व्हिडिओ स्पेशालिस्ट फार त्वेषाने बोलत आहेत, कारण मदारेने नाचवायला सुरुवात केलेली आहे। मग व्हिडिओ स्पेशालिस्टने सांगावं की टेंडर ज्यांना ज्यांना गेले त्यातलं अजून एक नाव येतं, अमेय घोले। अमेय घोले आता कुठे आहेत? तुमच्याच सोबत आहेत ना। मग अमेय घोलेचं काय करताय? टेंडर प्रक्रिया आणि हा सगळा भाग कुणाकडे जातो? तर तो यूडी मिनिस्टरकडे जातो, नगर प्रशासन मंत्रालय। यूडी मिनिस्टर कोण होते त्या काळामध्ये? तर आताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते। शिंदे साहेबांची पण खूप जबाबदारी येते। बरं, जरा आपण बॉडी बॅग कडे येऊया। बॉडी बॅगचं असं केलं तसं केलं, कफन, अहो कफन सुद्धा तुम्ही चोरून खाता का, ब्ला 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 सुरू केलं। बरोबर बीएमसीचा मोर्चा ज्या दिवशी निघणार त्या दिवशी बॅनरबाजी वगैरे सगळी, कारण मदारी सांगतो ना सगळ्या गोष्टी करायला। बॉडी बॅग आणि या सगळ्या संबंधाने अजून एक प्रशासकीय अधिकाऱ्याचं नाव येतं, प्रवीण परदेशी। कुठे आहेत प्रवीण परदेशी? आता प्रवीण परदेशी कुणाचे निकटवर्तीय आहेत? देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये प्रवीण परदेशी येतात का? प्रवीण परदेशींना या संबंधाने सगळी विचारणा झालीये का? एकदा कळलं पाहिजे। जेव्हा कोविडच्या काळात याचा घोटाळा झाला, त्याचा घोटाळा झाला असं व्हिडिओ स्पेशालिस्ट म्हणतात, आणि व्हिडिओ स्पेशालिस्ट म्हणजे आता त्यांच्याबद्दल बोलूच नाही की किती सूडबुद्धीने कारवाई असते, कारण प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य सुद्धा हिरावून घेणारे व्हिडिओ स्पेशालिस्ट, स्वतःची बेआबरू होते म्हटल्यावर लोकशाही सारख्या चॅनलवरती कारवाई करणारे व्हिडिओ स्पेशालिस्ट,
त्यांच्याकडून काय आपण सत्य आणि तार्किकतेची अपेक्षा करावी. पण तरीही जर फार तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा आहे, काँग्रेस मुक्त महाराष्ट्र आणि भारत करायचा आहे, तर आधी देवेंद्र फडणवीस साहेब किंवा व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या यांनी लक्षात ठेवावं, आधी तुमची भाषणं ठाकरे मुक्त करून दाखवा. कारण तुमच्या भाषणाची सुरुवात आणि शेवट ठाकरे या नावाशिवाय होऊ शकत नाही. अजूनही सगळ्यात जास्त धाडी, सगळ्यात जास्त पोलीस कारवाया, कार्यकर्त्यांवरच्या खोट्या केसेस या फक्त शिवसेनेतल्या लोकांच्यावरच होतात. याचा अर्थ असा आहे की देवेंद्रजी, तुम्ही कितीही तोडफोड केली तरी तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि हो, याच कॅमेऱ्यांच्या समोर अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे. व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी कदाचित मलाही बक्षलं नसतं, सोडलं नसतं, परंतु त्यांची अडचण अशी आहे की माझी पाटी कोरी आहे. त्यामुळे तुम्ही मला ईडी सीबीआयचे ससेमिरा लावू शकत नाही. पण म्हणून तुम्ही काही डॅमेज करणं सोडत नाही. मग तुम्ही माझ्या बाईपणावर हल्ले करण्यासाठी स्वस्त प्रसिद्धी कमावणाऱ्या काही बोलघेवड्या लोकांना आणता आणि तेही घाणेरडे प्रकार करता. पण भीक घालणार नाही मी तुम्हाला. मला या सगळ्यांच्या संबंधाने कोविडच्या काळातल्या घोटाळ्यांवरच जर बोलायचं असेल तर व्हिडिओ स्पेशालिस्टने अजून एक गोष्ट सांगावी. पीएम केअर फंडचं काय झालं? प्राईम मिनिस्टर केअर फंडच्या जाहिराती सगळ्या प्रसार माध्यमांमधून येत होत्या. या पीएम केअर फंड मध्ये ज्या सिने अभिनेत्याने महाराष्ट्र आणि मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये अरबो खरबो कमावले त्या अक्षय कुमारने 35 कोटी रुपयाची देणगी दिली होती. उद्योजक टाटांनी देणगी दिली होती. भाजपच्या अनेक छोट्या मोठ्या नेत्यांनी, म्हणजे महाराष्ट्रात राहतात पण मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देण्याच्या ऐवजी त्यांनी पीएम केअर फंडला निधी दिलेला होता. अनेक संस्थांनी पीएम केअर फंडला निधी दिला होता.